गगनबावड्यामध्ये रामलिंग मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपण हा व्लॉग शूट करायचा आहे आणि मंदिराचे वैशिष्ट्ये जाणून घ्यायचे आहे. आय होप हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडेल. तर तुम्हाला पण नवीन काहीतरी बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. फुल ऑन मस्ती, फुल ऑन एन्जॉय. हा ब्लॉग तुम्ही खूप एन्जॉय कराल. कोल्हापूर टू रामलिंग चा हा प्रवास मी तर खूप एन्जॉय केला. फायनली आम्ही लोकेशनवर पोहोचलो. लोकेशनवर पोहोचल्यावरच असं निसर्गमय वातावरण होतं, हिरवंगार सगळं. एकदम असं क्वालिटी वाटत होतं. मन एकदम प्रसन्न 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 झालं. सांगायचं राहूनच गेलं. येथे आश्रम देखील आहे. मग काय उत्सुकता तर लयच वाढली. कधी एकदा आत जाईन आणि आश्रम आणि मंदिर बघीन असं झालतं. आश्रमच्या गाभाऱ्यात जाताच एक गारवा होता. मग काय बघतोय तर काय मंदिर. अरे बापरे, मंदिरात एक क्यूटस बेबी देवाऱ्यामध्ये आडवं घातलं होतं. किती गोंडस आणि किती क्यूट मी सांगू पण नाही शकत. एवढं गोड गोड होतं ते. चला मग आलोय तर देवदर्शन घेतलंच पाहिजे. मग मी पण माथा टेकून घेतला आणि निघालो मग रामलिंग मंदिर बघायला. मंदिराकडे जाता जाता निसर्ग किती सुंदर आहे हे दाखवण्याचा माझा थोडासा प्रयत्न होता. मंदिराच्या अगदीच जवळ पोचलो. ओ माय गॉड, फायनली आम्ही मंदिरापाशी पोचलो. हे मंदिर खूप जुन्या काळातलं असून रामलिंगच्या ओढ्यातून वाहत येणाऱ्या ओढ्यामध्ये एकाच दगडात कोरून काढलेले हे 3 मंदिरे आहेत. तर ध्यान मंदिर, यज्ञ मंदिर आणि उपासना मंदिर अशी ही 3 मंदिरे असावीत हे यज्ञांचे मान्य आहे. अगदीच सुरुवातीला दिसणारे थोडेसे कललेले हे मंदिर उपासना मंदिर असावे. गाईज, हे मंदिर खूप जुनं काळाचं आहे आणि ह्या गुफेमध्ये आम्ही जातानाच खूपच भीती वाटत होती, कारण की पूर्णपणे काळोख होता. आत देखील छोटे छोटे मंदिर होते. हे वाहणार पाणी निरंतरपणे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तिन्ही ऋतू हे वाहत असते. खूप मोठी मोठी दगडे आहेत आणि ही दगडे कशी कोरली असतील याचा अंदाज पण लावता येत नाही. मागच्या बाजूला जे मंदिर दिसतंय तुम्हाला ते मंदिर यज्ञ मंदिर असावे, कारण ते चारी बाजूनी खुललेले आहे. यज्ञ करत्या वेळेस जो यज्ञाचा धूर आहे तो चारी बाजूंनी पण जावा यासाठी त्यांनी ते ओपन ठेवलेले आहे. त्याच्या समोरच जे मंदिर आहे ते मंदिर उपासना मंदिर असावे. पाण्याचा झरा खूपच सुंदर होता. या झऱ्यामध्ये असं बुडून जावं असं वाटत होतं. मला एकटीच काढायचं जीवामध्ये.
आतमध्ये शिवलिंग देखील आहे. हे शिवलिंग खूपच सुंदर आहे. शिवलिंगच्या पाया पडलो आणि शिवलिंगच्या वरच एकच छोटस होल आहे. त्या होलातून बरोबर शिवलिंगच्या वर प्रकाश येतोय. नाही इकडे बघा. मॅडमांना म्हटलं फोटो काढतो थांबा आणि त्यांचा हळूच व्हिडिओ घेतला. हा व्हिडिओ घेताना ते फोटो काढण्यासाठी पोज देत होत्या. आता म्हटलं तुमचं झालं असेल तर या खाली. आता मी पण जरा दर्शन घेतो. मी पण जरा माथा टेकून घेतो. शिवलिंग किती खूप सुंदर आहे. वरून बघितलं काही पडणार तर नाही ना? नाही हाय सगळं व्यवस्थित आहे. देवो के देव महादेव को मेरा शत शत प्रणाम. बोलो हर हर महादेव. ओम नमः शिवाय. पाया पडून झाल्यावर आजूबाजूला बघितलं आणि हळूच खाली आलो. खाली येतेत हळूहळू बघत बघत आलो. पाय कुठे घसरेल तर नाही ना? हा आवाज पाण्याचा आहे. हा आवाज खूपच भारी वाटत होता. पाणी टप 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 आतून पडत होतं. शिवलिंग पाहून मन प्रसन्न झालं आणि मनाला शांती मिळाली. शिवलिंगपाशी एक वेगळीच एनर्जी आहे. ही एनर्जी आपल्याला खूपच भारी वाटते. आपल्याला वाटतं की आपण खूपच ग्रेट आहोत. इथे येऊन खूपच मजा केली आणि खूप भारी वाटलं. इथूनच हे जे पाणी वाहत आहे हे अतिशय शुद्ध आहे आणि पिण्यासाठी योग्य. या निसर्गमय वातावरणात इतकं भारी वाटत होतं आणि इथे पर्यटन पण आले होते. पर्यटक आपले फोटो वगैरे काढत होते आणि फुल एन्जॉय करत होते. असं वाटत होतं की इथं आपण ट्रॅकिंग करत आहोत आणि या ट्रॅकिंगमध्ये एवढा एन्जॉय होत होता, एवढा फुल मजा येत होती काय सांगूच नका. हा एक व्ह्यू खूपच भारी आहे. हे गाईज, मी तर खूप मजा केली. आजचा व्हिडिओ खूपच छान झाला आहे. तुम्ही नक्कीच पहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हे माझे सर आहेत. आता तुम्हाला दाखवतो. ह्या पाण्यामध्ये एक कोष्टी असते. ती कोष्टी हे पाणी स्वच्छ करते आणि आपण हे जाणून घेऊया. इथलेच आजोबा आहेत, ते तुम्हाला सगळं सांगतील. आणि स्वतः स्वच्छ करत नाही. तेवढंच तिने सांगितलं की ही कोष्टी पाणी स्वच्छ करत्या आणि नंतर विचारत होते की तुम्ही कुठं राहताय, काय राहताय, कसं काय येणं झालं. तर ते आम्ही म्यूट केलेलं आहे. आजोबांना भेटून खूप भारी वाटलं. बघितलं काय? हो बघितलं. माणूस तिकडे गेला. तुला आत गेला काय? हो, परत येईपर्यंत आपण थांबलो. आलाय. आता विनोदाचा भाग तुला कळतो. हे कमाल आहे. अगदी असं करते. हे मी बांधलेलं आहे. आमच्या आजोबांच्या भावांनी जहागीर आजोबांच्या भावांची आमची जहागीर तिकडे आहे. फुल एन्जॉय झालं ना आज आपलं.
कोणता आहे सर या पसंद पळसंबे रामलिंग ना राम कशाला आलं मिळतं दर्शन एकदा का होईना तुम्ही पण हे मंदिर बघून या. खूपच भारी आहे. तुम्हाला खूप भारी वाटेल. कोणाला नाही आवडत फिरायला, सर्वांना आवडतं फिरायला. असं निसर्गमय वातावरणात फिरण्याची मजाच वेगळी आहे. आम्हालाच द्या त्याला कसं नव्हतं द्या आईस्क्रीम खाऊया सगळ्यात बेस्ट चला. काय खाऊ शकत नाही. सर्व काही बघून झालं परत आम्ही निघालो कोल्हापूरला. कोल्हापूरला जाता आता एका ठिकाणी थांबलो आईस्क्रीम खाण्यासाठी. आईस्क्रीम खूपच छान होतं वेगवेगळ्या फ्लेवरचं. मग आम्ही व्हॅनिला फ्लेवर घेतला, आईस्क्रीम एन्जॉय केलं आणि निघालो. तर चला मग परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.